नमस्कार. बघा द 360 अकॅडमीवर मी आरती तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. बघा आजचा हा व्हिडिओ परत हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. का बरं महत्त्वपूर्ण आहे तर लक्षात घ्या. हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अंगणवाडी भरती जी येणार आहे मग त्यामध्ये पद कोणती आहेत, कोण कोण भरू शकतं, हे जे काही सर्व कन्फ्युजन चाललंय, म्हणजे प्रत्येकाला वाटते की नाही अरे ही महिलांसाठी आपण जर म्हणतोय गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे, सुवर्ण संधी आहे, कॉम्पिटिशन कमी आहे, बरोबर ना, फक्त आपण महिलाच आहोत, याच्यामध्ये पुरुष स्पर्धक आपल्या सोबत नाहीयेत, फक्त महिलांसाठी ही पद आहेत, म्हणजे हा एक बेनिफिट सुद्धा आपल्याला मिळतो आहे. तर लक्षात घ्या. मग या पदाबद्दलची सविस्तर अशी माहिती आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. लक्षात घ्या. बघा 2026 ची जी मोठी भरती येणार आहे, मेगा भरती येणार आहे, अंगणवाडी भरती आहे. तर या भरतीच्या संदर्भात बऱ्याच जणींना प्रश्न पडलेला आहे की अरे ह्याची भरती निघाली आहे, म्हणजे बाल विकास खात्यातर्फे ह्याची भरती निघालेली आहे. तर मग याच्यामध्ये आमचं तर ग्रॅज्युएशन नाही झालं, कोणी म्हणजे माझं 12वीच झालेलं आहे, माझं या स्ट्रीम मधून झालेलं आहे किंवा त्या शाखेतून माझं झालेलं आहे, ग्रॅज्युएशन असेल 12वी, तर आपण याला पात्र आहोत का, हे सगळे जे तुमच्या डोक्यामध्ये प्रश्न उपस्थित झालेले आहेत, या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी आज हा आपला व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच एक उपयुक्त असा व्हिडिओ राहणार आहे. ओके. बघा आजचा विषय आपला असा आहे की अंगणवाडी भरती 2026 12वी महिला ज्या पास झालेल्या आहेत त्याही भरू शकतात की फक्त ग्रॅज्युएट झालेल्याच महिला भरू शकतात, या संदर्भातलं सर्व कन्फ्युजन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दूर करणार आहोत. ओके. चला मग आपण आपल्या लेक्चरला सुरू करूया. बघा अंगणवाडी भरती 2026. आता याच्या सोबतच बघा आपण म्हणतोय की नाही, ही जर सुवर्ण संधी आहे, प्रत्येकाला वाटतं सरकारी नोकरी मिळावी हो की नाही, स्पेशली आपल्या महिला भगिनींना तर सगळ्यात जास्त वाटतं किंवा जास्त स्वप्न बघतात किंवा ज्यांचं एक ड्रीम आहे की नाही आपल्याला पर्यवेक्षिका, मुख्य सेविका या पदावरती रुजू व्हायचं आहे किंवा मदतनीस असेल अंगणवाडी, की आपल्याला ते पद घ्यायचे, सरकारी आहे की नाही, एक शाश्वती असते. तर मग या दृष्टीने लक्षात घ्या, आपण महिला व बाल विकास ज्या खात्यामधून आपली ही भरती निघणार आहे, अंगणवाडी सेविका किंवा पर्यवेक्षिका सेविका, तर याच्याकरिता आपण फक्त 499 मध्ये बॅच देत आहोत. बघा मूळ किंमत मधून आपण विशेष ऑफर देत आहोत. बघा 499 मध्ये ही बॅच असणार आहे. मग बॅचचं स्वरूप कसं असेल तर लक्षात घ्या, ही जी बॅच आहे ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड मिळणार आहे. तुम्हाला हवे तेव्हा तुमचे लेक्चर्स बघू शकता अशी ही, आणि ज्यावेळेस तुम्हाला डाऊट्स असेल तर डाऊट सुद्धा क्लिअर केले जातील, तुम्हाला लाईव्ह लेक्चर सुद्धा दिले जातील. सोबतच पूर्ण विषयाला जो अनुसरून असा तुमचा अभ्यासक्रम असेल, मग तांत्रिक घटक असतील, विषयासंबंधीची माहिती असेल, योजना कोणत्या आहेत, त्या सर्वांबाबतचा एक महत्त्वपूर्ण चांगला असा सिलेबस तुमचा कव्हर करून घेतला जाईल. सोबतच पीडीएफ स्वरूपातील तुम्हाला नोट्स दिल्या जातील, हो की नाही, टेस्ट सिरीज दिल्या जातील, जेणेकरून तुमचा अभ्यास, तुमचा सराव अधिकच चांगला व्हावा. अशी ही परिपूर्ण बॅच तुम्हाला फक्त आणि फक्त 499 रुपयाला मिळत आहे. तर ज्यांना कोणाला बघा ती भरती येईल तेव्हा येईल मग अभ्यासाला लागू असं न करता आतापासूनच चांगला अभ्यास करून ती जी भरती आहे किंवा ती जी पोस्ट मिळवण्यासाठी, तुमचं यश संपादन करण्यासाठी आता लगेचच आपण काय करायचंय, आपल्या टेलिग्राम चॅनलला म्हणा किंवा मग खाली तुम्हाला जी लिंक दिली असते डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये, त्या लिंकवर जाऊन ही जी बॅच आहे ती लवकरात लवकर घ्या आणि आपल्या अभ्यासाला आजपासूनच सुरुवात करा, कारण की उद्या करण्यात काहीच अर्थ नाहीये. बघा एकच लक्ष, सरकारी नोकरी, या अनुषंगाने तुम्ही तुमचा अभ्यास सुरू करा. ओके. चला ही झाली आपली बॅच बद्दलची माहिती. आता परत आपण आपल्या मूळ मुद्द्यावर येऊ. बघा टिप काय आहे, अद्याप अंगणवाडी भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली नाही, परंतु आगामी काळामध्ये ती होण्याची दाट शक्यता असल्याने ऐनवेळी धावपळ होऊ नये म्हणून आवश्यक कागदपत्र, पात्रता याच्या संबंधीची माहिती आतापासून असणं फायदेशीर आहे. जशी अधिकृत जाहिरात येईल तसे आपण तिथे अपडेट केलं जाईल. लक्षात घ्या, अधिकृतपणे सांगितलं जरी नसेल तरी सुद्धा ती येणार आहे एवढं मात्र कन्फर्म आहे. त्या अनुषंगाने आपण काय करायचंय, ते तहान लागली तेव्हा विहीर खोदणं हा प्रकार न करता आतापासूनच आपण काय करायचंय, एक रेडी राहायचं आहे. ओके. बघा जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल आणि विशेषतः महिला उमेदवार, बघा मी आताच मेन्शन केलं की इथे क्राऊड कमी असणार आहे, कॉम्पिटिशन कमी असणार आहे, एक स्पर्धक जो आहे तो आपला कमी असणार आहे की नाही, त्यामुळे महिलांसाठी खरंच एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. ओके. ज्या महिला उमेदवारांना रोजगाराचा हक्क हवा असेल तर अंगणवाडी भरती 2026 ही तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी ठरू शकते. बघा नक्कीच महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत WCD या राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अंगणवाडी सेविका, बघा कोणती कोणती पदं आहेत तर लक्षात घ्या. पहिलं पद मी म्हणते अंगणवाडी सेविका,
अंगणवाडी मदतनीस आणि मुख्य सेविका किंवा मग आपण त्याला पर्यवेक्षिका या पदांकरिता एक मेघा भरती येणार आहे. अंदाजे बघा ही जी भरती आहे ही जवळपास 8,500 पेक्षा जास्त असेल, म्हणून आपण हिला मेघा भरती म्हणतोय. बघा 8,500 पेक्षा नक्कीच ही मोठी भरती असणार आहे, एवढं लक्षात घ्या. त्यामुळे एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आपल्यासाठी आलेली आहे असं समजा. ओके, या लेखामध्ये आपण किंवा या लेक्चरमध्ये आपण संभाव्य अंगणवाडी भरती 2026 चा सविस्तर तपशील, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पगार, निवड प्रक्रिया आणि अर्ज कसा करावा याबद्दलची संपूर्ण माहिती अगदी सोप्या अशा भाषेत, तुम्हाला कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन न होता साधारण सोप्या भाषेमध्ये समजून सांगण्याचा या व्हिडिओ मार्फत एक प्रयत्न असणार आहे. ओके, चला मग आपण सुरुवात करू. बघा परत बघा, अंगणवाडी रिक्रुटमेंट 2026 ओव्हरव्ह्यू, किंवा आपण आता म्हणू की अंगणवाडीमध्ये कोणत्या पदाची भरती असणार आहे. बघा 2026 हे जे वर्ष आहे अंगणवाडी मेगा भरती, तर याच्यामध्ये कोणती कोणती पदं असतील लक्षात घ्या. संस्थेचं नाव म्हणजे कोणातर्फे होते किंवा कोणातर्फे ही कोणत्या खात्यामार्फत ही भरती होणार आहे तर लक्षात घ्या. महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र या खात्यातर्फे ही भरती होणार आहे. पदाचं नाव आता इथे लक्षात घ्या, फक्त मुख्य सेविका पर्यवेक्षिकाच का, तर बघा सोबत अजून 2 पदे आहेत लक्षात घ्या. अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस दुसरं, तिसरं आहे मुख्य सेविका किंवा आपण त्याला पर्यवेक्षिका म्हणजे सुपरवायझर, अशा या 3 पदाची भरती असणार लक्षात घ्या. ते जे 8,000 आपण पद म्हटलं मोर दॅन दॅट, की नाही, तर त्याच्यामध्ये 3 पद्धतीच्या भरत्या केल्या जातील. पहिली बघा अंगणवाडी सेविका, अंगणवाडी वर्कर, अंगणवाडी मदतनीस, अंगणवाडी हेल्पर किंवा मग अंगणवाडी मुख्य सेविका किंवा आपण त्याला पर्यवेक्षिका असं म्हणतो. लक्षात घ्या ही भरती असणार आहे. आता हे अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका हे एकच लक्षात घ्या. ओके, मुख्य सेविका हे शहरी भागात नागरी भागामध्ये आपण या पदाला बघतो आणि पर्यवेक्षिका हे आपण ग्रामीण भागामध्ये बघणारं पद आहे. लक्षात घ्या एकच पद आहे, सुपरवायझर हे एकच आहे. ओके, पुढे बघा आता एकूण जागा किती. आता ह्या एकूण जागा ज्या आहेत ह्या कशा निघतील किंवा किती निघतील तर लक्षात घ्या प्रत्येक जिल्ह्यानुसार रिक्त पदे भरली जाते. कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पदे रिक्त आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पदांची आवश्यकता आहे, त्यावरून हे भरती जिल्ह्यावाईज डिसाइड होईल किंवा जिल्ह्यावाईज त्यांचा आकडा ठरेल. ओके, समजते. मग जिल्ह्यानुसार रिक्त पदं भरली जाते. जिल्ह्यामध्ये जेवढी रिक्त पदं आहेत, जेवढी आवश्यक पदं आहेत त्यानुसार ती भरती असणार आहे. क्लिअर. अर्ज पद्धत, आता ही अर्जाची पद्धत कशी आहे तर लक्षात घ्या ऑनलाईन तसंच ऑफलाईन सुद्धा जिल्ह्याच्या अधिकृत सूचनेद्वारे होते. बघा कसं आहे, ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीचे अर्ज भरण्यात येतात. ओके, पुढे बघा नोकरीचं ठिकाण डेफिनेटली संपूर्ण महाराष्ट्रात होय की नाही, आपल्या स्थानिक गावात आणि शहरात. लक्षात घ्या आता हे स्थानिक गावात काय म्हणते, शहरात काय म्हणते हे आपण पुढे बघू. बघा तुम्हाला जी प्रक्रिया आहे अर्ज करण्याची ती ऑनलाईन किंवा मग ऑफलाईन पद्धतीची आहे. जिल्ह्यावाईज तुम्हाला तिथे 2 पदं भरली जातील. कोणती तर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस. बघा ही जी 2 पदे आहेत, ही जी 2 पदं आहेत हे तुम्हाला त्याच गावामध्ये भरली जातील. त्या जिल्ह्यात ज्या गावात तुमची पदभरतीची रिक्त जागा आहे त्यानुसारच तिथे तुम्हाला या 2 पदांना स्थानिक असण्याचा क्रायटेरिया महत्वाचा आहे. लक्षात घ्या. बघा अधिकृत वेबसाईट काय आहे तर बघा ही जी अधिकृत वेबसाईट आहे MIS.ICDS.Marathi.in बघा किंवा मग wcd.maharashtra.government.in ही जी वेबसाईट आहे ही अधिकृत त्यांची वेबसाईट आहे ज्यावर तुमची जाहिरात प्रसिद्ध होते. ओके, पुढे बघा अंगणवाडी भरती 2026 अंतर्गत भरली जाणारी पदं. बघा आता याच्यामध्ये जी पदं भरली जातात ती कोणती आहे, आपण आत्ताच बघितली 3 पद्धतीची पदं आहेत होय की नाही. बघा अंगणवाडी विभागामध्ये प्रामुख्याने 3 पदासाठी भरती केली जाईल. किती पदांसाठी, 3 पदांसाठी ही मुख्यतः ही भरती होणार आहे. लक्षात घ्या फक्त मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षकासाठीच नाही तर त्याच्यासोबत अजून 2 पदं आहेत त्याच्यासाठी सुद्धा ही भरती होत आहे. पहिलं पद आहे अंगणवाडी सेविका. अंगणवाडी सेविका तिचं काय बरं काम असतं तर अंगणवाडी केंद्राचं मुख्य व्यवस्थापन पाहणे, बालकांना शिक्षण देणे, पोषण आहाराचं वाटप करणे हे काम कोणाचं असतं, अंगणवाडी सेविकाचं. त्यानंतर अंगणवाडी मदतनीस यांचं काम काय असतं तर अंगणवाडी सेविकेला कामात मदत करणे, बालकांची काळजी घेणे, केंद्र स्वच्छ ठेवणे हे काम कोणाचं आहे, मदतनीसचं आहे, हेल्परचं आहे. ओके, आणि त्यानंतर
मुख्य सेविका किंवा आपण पर्यवेक्षिका सुपरवायझर ज्यांना म्हणतो त्यांचं काम काय असतं तर लक्षात घ्या, अनेक अंगणवाडी केंद्रावर देखरेख करणे, शासकीय योजनांची अंमलबजावणी करणे, शासकीय योजना जे काही नियम घेतले आहेत त्यांची काय केली जाते बाळांनो, अंमलबजावणी करण्याचं काम, करून घेण्याचं काम कोणाचं असतं तर हे मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षकाचं असतं. शिवाय त्यांना अहवाल द्यावे लागतात. एखादी योजना आलेली आहे, महिला बाल कल्याण विभागामधून एखादी योजना आली असेल ती महिला आणि बाल म्हणजे बालकांच्या संदर्भातली आहे, तर ती प्रॉपर राबवली जात आहे की नाही, ती कशात कमी पडत आहे किंवा तिचे बेनिफिट्स होत आहेत का, या संबंधाची सर्व काही माहिती यांना घ्यावी लागते. शिवाय मासिक आणि वार्षिक अहवाल सुद्धा त्यांना वरिष्ठाला दाखवावे लागतात. मग हे सर्व जी कामं आहेत ही कोणाची आहेत, मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका या पदाकरता आहे. ओके, समजलं. बघा 3 पदं आहेत, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि मुख्य सेविका किंवा आपण त्याला पर्यवेक्षिका सुद्धा म्हणतो. ओके, चला आता आवश्यक शैक्षणिक पात्रता काय आहे तर लक्षात घ्या, अंगणवाडी भरतीसाठी पदानुसार आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता खालीप्रमाणे आहे. लक्षात घ्या, आता पात्रता काय आहे, आपल्याला जे कन्फ्युजन होतं ना की बाबा माझं 12वी झालेलं आहे तर मी फॉर्म भरू शकते का, पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविका म्हटलं तर त्यांना ग्रॅज्युएशन लागतंय. मग आपलं जे 12वी झालेले जे आहेत, ज्या मुली आहेत, महिला आहेत, तर त्यांना प्रश्न पडतो ना, अरे आपण भरू शकतो का फॉर्म, तर बघा तुमच्यासाठी सुद्धा 12वीच्या बेसिसवर संधी उपलब्ध आहे. लक्षात घ्या, बघा अंगणवाडी मदतनीस जो पद आहे त्या पदासाठी उमेदवाराचं किमान 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. मग लक्षात घ्या, 12वी झालेला आहे तर आपण हा फॉर्म भरू शकतो का किंवा आपण कोणत्या पदामध्ये बसू शकतो का, तर हो बसू शकता. लक्षात घ्या, अंगणवाडी मदतनीस हे जे पद आहे हे 12वी उत्तीर्ण असणं यासाठी आवश्यक, म्हणजे तुम्हाला 12वी असणं गरजेचं आहे पास. पुढे घ्या, अंगणवाडी सेविका अगेन किमान काय झालं पाहिजे तुमचं, किमान तुमच्याकडे 12वी उत्तीर्ण असलं पाहिजे. अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस या 2 पदांकरिता तुम्हाला ग्रॅज्युएशन असणं काही गरजेचं नाही किंवा कंपल्सरी नाही. ही जी 2 पदं आहेत ही तुम्हाला 12वी पास या शैक्षणिक पात्रतेवर सुद्धा भरू शकता किंवा तुम्हाला ही पदं देऊ शकता तुम्ही. लक्षात घ्या, मग 12वी झालं आहे तर मग आपण देऊ शकत नाहीये का, तर तुम्ही देऊ शकता. तुम्ही 2 पदं देऊ शकतात. कोणती आहेत बाळ, बघा तर मदतनीस अंगणवाडी आणि अंगणवाडी सेविका या 2 पदासाठी तुम्ही पात्र असता. ओके, आता बघा तिसरं जे पद आहे मुख्य सेविका, त्याला सुपरवायझर किंवा आपण त्याला पर्यवेक्षक पद म्हणतो, तर याच्यासाठी शैक्षणिक अट काय आहे तर याकरिता उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेचा पदवीधर असणं आवश्यक आहे. बघा इथे गरजेचं नाही की तुम्हाला सायन्स असलं पाहिजे, सायन्स शाखेतून किंवा आर्ट्स कॉमर्स असं काही नाही. इथे तुमचं ग्रॅज्युएशन आवश्यक आहे. इथे तुमचं जे आहे हे ग्रॅज्युएशन आवश्यक आहे. मग तुमची शाखा कोणतीही असो, कॉमर्स असो, सायन्स असो की आर्ट्स असो, कोणत्याही शाखेतला पण तुम्हाला काय असणं गरजेचं आहे, तुम्ही ग्रॅज्युएट असणं गरजेचं आहे. कोणत्या पदासाठी तर लक्षात घ्या, मुख्य सेविका, सुपरवायझर, पर्यवेक्षिका या पदाकरिता तुम्ही ग्रॅज्युएट असणं गरजेचं आहे. या 2 पदासाठी तुम्ही 12वी उत्तीर्ण असणं एवढं सफिशियंट आहे. लक्षात घ्या. ओके, पुढे बघा महत्वाची अट काय आहे, अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस या पदासाठी अर्ज करणारी महिला उमेदवार ही त्याच गावची किंवा स्थानिक प्रभागाची रहिवासी असणं आवश्यक आहे. इथे लक्षात घ्या, हे जे 2 पद आहेत कोणते, अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस या पदांकरिता जे उमेदवार पात्र झालेले आहेत त्यांना एक महत्वाची अट आहे की ते तिथले स्थानिक रहिवासी असावे. त्या गावचे काय असले पाहिजे, ते स्थानिक रहिवासी असले पाहिजे. ही या दोघांसाठी काय आहे, अट आहे, महत्वाची अशी अट आहे. क्लिअर, समजलं. ओके, पुढे बघा वयोमर्यादा. आता वयोमर्यादा काय आहे, आता पुढे बघा, आता झालं, आता शैक्षणिक पात्रतेमध्ये आपण बसतो नाही बसत, 12वी आहेत तर मग आपले सगळे चान्स गेले का नाही. तुम्हाला 12वी जरी झाली असेल, तुमचं ग्रॅज्युएशन जरी झालं नसेल तरी सुद्धा तुम्हाला चान्स आहे या भरतीमध्ये स्वतःला प्रूफ करायचं किंवा एक सुवर्ण संधी साधून घेण्याचं. आता ते समजलं. आता पुढचं बघायचं ते म्हणजे वयोमर्यादा. बघा, किमान वय 18 वर्ष पूर्ण असावं. तुमचं किमान वय किती, 18 वर्ष पूर्ण असावं. कमाल वय 38 वर्षापर्यंत, म्हणजे सर्वसाधारण खुला प्रवर्ग जो आहे तो 38 वर्षापर्यंत तुम्ही काय करू शकता, फॉर्म भरू शकता. नेक्स्ट बघा,
राखीव प्रवर्ग सवलत मागासवर्गीय SC ST आणि OBC प्रवर्गातील महिला उमेदवारांना सरकारी नियमानुसार 5 वर्षापर्यंत सूट दिली आहे. मग पुढे जे 5 वर्ष आहे 38+5 या वर्षांची सूट कोणाला आहे? रिझर्व्ह कॅटेगरीला आहे. कोणाला आहे? रिझर्व्ह कॅटेगरी. म्हणजे 43 वर्षापर्यंत तुम्ही काय करू शकता? फॉर्म भरू शकता. आता सोबतच इथे एक लक्षात घ्या, एक महत्वाचं सांगायचं म्हणजे बघा, यामध्ये जे मुख्य सेविका हे पद आहे, याच्यामध्ये हे जे मुख्य सेविका हे जे पद आहे, इथे लक्षात घ्या, हे जे मुख्य सेविका किंवा सुपरवायझर हे पद आहे, इथे बघा भरतीमध्ये यांना जे डिपार्टमेंटल किंवा जे ऑलरेडी खात्यामध्ये रुजू आहे आणि त्यांना पद उन्नती घ्यायची आहे किंवा मग त्यांना परीक्षा देऊन मुख्य सेविका व्हायचं आहे, तर लक्षात घ्या याच्यामध्ये कसं होणार आहे, ज्या महिला किंवा ज्या कार्यरत आहेत अंगणवाडी सेविका, ज्या अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत त्यांना मुख्य सेविका किंवा मग पर्यवेक्षिका सुपरवायझर या पदापर्यंत जाता येतं. बघा, त्यांना या पदापर्यंत जाता येतं. आणि हे कसं जाता येतं, तर लक्षात घ्या, यांना डिपार्टमेंटल एक्झाम द्यावी लागते आणि खात्या अंतर्गत जी परीक्षा दिली जाते त्या परीक्षेतून मग यांना काय होतं, मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका या पदापर्यंत पोहोचता येतं. समजा अंगणवाडी सेविका आहात, आज त्यांच्यासाठी परत मग यांना सुद्धा काय करावं, पेपर द्यावा लागणार आहे आणि या पेपर थ्रू त्यांना काय करणार, मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका सुपरवायझर म्हणून त्यांचे सुद्धा सिलेक्शन होणार आहे. यांच्यासाठी मात्र वयामध्ये काही शिथिलता आहे. लक्षात घ्या, यांच्यासाठी वयामध्ये शिथिलता आहे. या ज्या अंतर्गत भरतीमधून होणाऱ्या आहेत किंवा डिपार्टमेंटल थ्रू जाणाऱ्या ज्या अंगणवाडी सेविका असतात, तर यांना काय होतं, तर लक्षात घ्या, यांच्यासाठी काय असणार आहे, यांना वयाची शिथिलता देण्यात आली आहे. म्हणजे लक्षात घ्या, यांचं वय 50 असावं किंवा 50 वर्षापर्यंत या काय करू शकतात, पात्र असू शकतात. वयाचे 50 वर्षापर्यंत ते पात्र असू शकतात की ज्यांचं 50 तर कार्यरत आहेत ना त्या, मग त्यांना वयाच्या 50व्या वर्षापर्यंत हा फॉर्म देऊ शकतात किंवा ही परीक्षा ते देऊ शकतात. सोबतच त्यांच्यासाठी महत्वाचं म्हणजे त्यांना 10 वर्षाचा तरी निदान अनुभव पाहिजे. अंगणवाडी सेविकाला त्यांना काय 10 वर्षाचा अनुभव असावा, हे त्यांच्यासाठी महत्वाचं. हे आतापर्यंत आपण जे बघितलं, हे आपण जे सरळ सेवा मधून आपण ज्या परीक्षा निघतात नाही का, तर याच्यामधून भरती होणाऱ्यांबाबत बघितलं होतं. हे जे मी तुम्हाला सांगते, ज्या कार्यरत अंगणवाडी सेविका म्हणून काम करत आहेत तर त्यांना मुख्य सेविका कसं बनता येईल याबद्दलची माहिती सांगितली होती. बाकीचं जे आहे परीक्षा देऊन आपण जे होतोय ते तर आहेच, सोबत हा एक पॉईंट फक्त लक्षात घ्या, वयाची शिथिलता कोणाला आहे की ज्या ऑलरेडी अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहेत त्यांना मुख्य सेविका व्हायचे, सुपरवायझर व्हायचे, तर त्यांच्यासाठी 2 गोष्टी आहेत बघा. त्यांना वयाची शिथिलता आहे, वय वर्ष 50 वर्षापर्यंत ते काय करू शकतात, अर्ज करू शकतात. पण अर्ज करताना त्यांना 10 वर्षाचा एक्सपिरियन्स अनुभव मात्र गरजेचा आहे. ओके, चला मग वयोमर्यादा समजली, जी 50 वर्षाची वयोमर्यादा जी होती ती कोणासाठी होती, क्लिअर. आता पुढचं बघा, अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा पगार. आता ह्यांचा पगार किती असतो तर लक्षात घ्या, अंगणवाडी सेविकांना अंदाजे 10,000 ते 12,000 प्रति महिना एवढा पगार असतो. अंगणवाडी मदतनीस ज्या आहेत त्यांच्यासाठी 5,500 ते 7,000 प्रति महिना एवढा पगार आहे. तर मुख्य सेविका सुपरवायझर यांच्यासाठी शासकीय वेतन श्रेणीनुसार अंदाजे 35,000 ते 60,000 एवढा त्यांचा पगार असणार आहे. लक्षात घ्या, सरकारी नोकरी छान पगार आहे, त्यामुळे झटून अभ्यासाला लागायचं आणि आपली सीट किंवा आपलं जी पोस्ट आहे ही कन्फर्म करायची. ओके, चला पुढे बघा. आता ही निवड प्रक्रिया कशी होते, आता तुमचं सिलेक्शन कसं होतं. आता आपल्याला समजलं की आपली शैक्षणिक पात्रता काय असावी, वयोमर्यादा काय असावी. मग आता ही प्रोसेस कशी आहे, ही निवड प्रक्रिया कशी होते तर लक्षात घ्या. बघा, गुणवत्ता यादी म्हणजे मेरिट लिस्ट द्वारे तुमचं सिलेक्शन होणार आहे. उमेदवारांना 10वी किंवा 12वी परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या टक्केवारीवर आधारित तुमचं मेरिट लिस्ट लागणार आहे. नेक्स्ट बघा, दुसरं आहे जर उच्च शिक्षण बोनस गुण. जर उमेदवाराचं शिक्षण पदवी किंवा पदव्युत्तर झालं असेल तर अतिरिक्त गुण त्यांना दिले जातात. बघा असं आहे. आणि त्याच्यानंतर आहे तिसरं म्हणजे कागद पडताळणी, आपण ज्याला म्हणतो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. तर मेरिट यादीत नाव आल्यानंतर मूळ प्रमाणपत्राची तपासणी केली जाते आणि त्यानंतर तुमचं काय असणार आहे, सिलेक्शन असणार आहे. बघा अशा पद्धतीची तुमची निवड प्रक्रिया असते. मेरिट लिस्ट द्वारे तुमचं काय असणार आहे, सिलेक्शन होणार आहे. क्लिअर. पुढे बघा, अंगणवाडी भरती 2026 साठी अर्ज करावा कसा करावा. आता मग आता अर्ज कसा करायचा तर लक्षात घ्या, ऑनलाईन पद्धत. सर्वप्रथम ICDS च्या अधिकृत पोर्टलला म्हणजे MIS.gov
ICDS-marathi.in या वेबसाईटला भेट द्यायची आहे. तुमच्या जिल्ह्याची भरती लिंक सुरू आहे का ते तपासा आणि न्यू रजिस्ट्रेशन करा. माहिती सर्व भरून सर्व आवश्यक कागदपत्र अपलोड करा आणि अर्ज सबमिट करा. बघा, तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये भरणार आहेत त्या जिल्ह्याच्या वेबसाईटवर जायचं आणि तुमचा अर्ज तिथे भरून सबमिट करायचा. ओके. टिप बघा, आता महत्त्वाचं याच्यामध्ये काय आहे, अंगणवाडी भरती ही महिलांना स्वतःच्या गावात राहून शासकीय सेवेची संधी देणारी एक उत्तम योजना आहे. तुमच्या जिल्ह्याची जाहिरात येताच मुदतपूर्व तुम्ही अर्ज तिथे नक्की सादर करा. साहजिक आहे ना, गावात राहून तुम्हाला काय करता येते, एक सरकारी नोकरी आहे, तिचा लाभ सुद्धा घेता येतो. तर ही अत्यंत महत्त्वपूर्ण अशी ही पद भरती आहे. चला परत तुम्हाला एकदा सांगेन की बघा, येणारी ही जी आगामी अंगणवाडी मध्ये जी भरती निघत आहे, या भरतीचं किंवा या सुवर्ण संधीचं सोनू करून घ्यायचं असेल तर तुम्हाला आतापासूनच प्रिपेअर असावं लागेल. तुमचा अभ्यास परिपूर्ण असा करावा लागेल, जेणेकरून येणारे जे पद भरती आहे याच्यामध्ये तुम्ही फुल्ली प्रिपेअर असून तुम्हाला तुमची पोस्ट मिळवता येईल. तर त्यासाठी आपण द 360 या अकॅडमी थ्रू आपण एक काय करतो आहोत, बॅच लॉन्च केलेली आहे किंवा दिलेली आहे. लक्षात घ्या, बॅच ही तुम्हाला फक्त 499 रुपयाला देत आहोत. विशेष ऑफर चालू असल्यामुळे फक्त 499 ही बॅच असणार आहे. बॅच कशी असेल तर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपातील असेल. याच्यामध्ये तुम्हाला परिपूर्ण असा अभ्यासक्रम शिकवला जाईल, सोबतच PDF स्वरूपातील नोट्स दिल्या जातील आणि टेस्ट सिरीज सुद्धा दिल्या जातील, जेणेकरून तुमचा अभ्यास परिपूर्ण असा व्हावा. तर ज्यांना कोणाला लवकरात लवकर या पदाकरिता तयारी करायची आहे तर त्यांनी या भरतीचा किंवा या बॅचचा फायदा घ्यावा. सोबतच बघा, आरोग्य विभागामध्ये जी भरती येणार आहे, तर या भरती म्हणजे कोणत्या आहेत ते लक्षात घ्या. आरोग्य विभागामध्ये तर आरोग्य सेवक क आणि ड विभागामध्ये येते. स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, लॅब टेक्निशियन या पद्धतीचे किंवा ही जी पदं आहेत ही पदं सुद्धा येत आहेत. तर याकरिता सुद्धा आरोग्य विभागामध्ये एक आपण बॅच देत आहोत. या बॅचची फी असणार आहे फक्त 699 रुपये. तर ज्यांना कोणाला घ्यायचं आहे तर त्यांनी लवकरात लवकर ही बॅच घ्यायची आहे. बघा, सोबतच ग्रामसेवक, आगामी जी काही मोठी भरती येणार आहे ग्रामसेवक 2026, अगेन या बॅच ही जी बॅच आहे ही सुद्धा कशी असणार, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असेल. तुम्हाला जो अभ्यासक्रम असेल त्या अभ्यासक्रमानुसार शिकवलं जाईल. टेस्ट सिरीज दिल्या जातील, PDF स्वरूपातील नोट दिल्या जातील, तज्ञ शिक्षकांचं मार्गदर्शन असेल आणि परीक्षाभिमुख तुमची अशी परिपूर्ण तयारी करून घेतली जाईल. तर ज्यांना कोणाला ग्रामसेवक म्हणजे गावातच राहून गावाचा विकास करायचा आहे, सरकारी नोकरी घ्यायची, तर या लोकांकरिता ही सुवर्ण संधी असणार आहे ग्रामसेवकची सुद्धा. तर याच्याकरिता परिपूर्ण तयारी करण्यासाठी आपली ही बॅच आपण फक्त 699 रुपयामध्ये देत आहोत. या बॅचला घ्यायचं आहे. ओके, चला. आणि त्यानंतर बघा, एकच लक्ष वनरक्षक व्हायचं, ही जी बॅच आहे वनरक्षक 2026, परत ही सुद्धा तशीच असणार आहे. बघा, संपूर्ण अभ्यासक्रम तुम्हाला दिला जाईल, सोबतच PDF स्वरूपातील नोट्स असतील, टेस्ट सिरीज असेल, परीक्षाभिमुख सगळं तुम्हाला मटेरियल प्रोव्हाइड केलं जाईल. अशी ही सुद्धा परिपूर्ण बॅच तुम्हाला फक्त 699 रुपयामध्ये मिळणार आहे. तर ज्यांना कोणाला आतापासूनच तुमचं वनरक्षक स्वप्न पूर्ण करायचं आहे त्यांनी लवकरात लवकर आपण ह्या ज्या बॅच देत आहोत किंवा प्रोव्हाइड करत आहोत या बॅच घेऊन आपला अभ्यास लवकरच स्टार्ट करायचा आहे. बघा, चला, अशा पद्धतीने आय होप तुम्हाला आजची ही माहिती परिपूर्ण किंवा चांगली वाटली असेल. तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ शेअर सुद्धा करा.